श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज स्वामींचा प्रकट दिन. मला जशी जमेल तशी मी इथे सायंकाळच्या वेळेला पूजा केली आणि नैवेद्यासाठी मी पुरणाची पोळी वगैरे बनवली होती. त्या अगोदर सकाळी बाहेरून बघतेच तर माझ्या मोगऱ्याच्या झाडाला 9-10 अशी फुले आलेली होती. ते बघून असं छान वाटलं, कारण एवढं छोटंसंच रोपटं त्याला छान फुले आलेली होती. त्यानंतर 10-10:30 झालेली होते. तोपर्यंत ते म्हटले की चला आपण स्वामींच्या आरतीला जाऊया. आम्ही काल नुकतंच एक नवीन पिकअप घेतलेलं होतं, तर मग आम्ही त्याच्यातूनच जवळ्याला गेलो. तिथे स्वामींची आरती झाली, प्रसाद वगैरे घेतला. त्यानंतर मला मोबाईल घ्यायचा होता, आम्ही मोबाईल घ्यायला गेलो. त्यानंतर मी घरी आल्यानंतर फ्रेश झाले, अशी थोडीशी पूजा मांडून घेतली. मी डेली स्वामींची पूजा तर तशी मांडलेलीच असते. नंतर मला घट वगैरे बसवायचा होता, स्वयंपाक करायचा होता, नैवेद्य वगैरे. नैवेद्यासाठी मी पुरणाची पोळी अशी ठरवलं होतं. सो इथे मी खूप घाईगडबडीने लागले. ह्या व्लॉग यायला उशीर झाला, कारण मोबाईल बदलल्यामुळे थोडे काही व्हिडिओज इकडे तिकडे होते. असा डाटा ट्रान्सफर करायला वगैरे वेळ गेला. जसे जमेल तसे मी इथं पटपट आवरून घेतलं. स्वामींना नैवेद्य केला तयार. माझं स्वामींकडे किंवा कोणत्याही देवाकडे मागणं एकच आहे, देवा माझ्या प्रत्येक संकटात तू माझ्या पाठीशी उभा राहा. असं नाही म्हणत की आमच्याकडे संकट येऊच देऊ नको, परंतु त्या प्रत्येक संकटातून शांततेने आणि संयमाने बाहेर पडण्याची ताकद दे. माझ्या कुटुंबावर तुझी छत्रछाया असू दे. माझ्या कुटुंबाकडे सदैव तुझं लक्ष असू दे आणि प्रत्येक निर्णयाकडे तुमची कृपादृष्टी असू द्या. आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना परत एकदा स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.